तर गुड मॉर्निंग गाइस, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल तुमच्या लाईफ मध्ये मित्रांनो. तर सकाळ वगैरे झालेली आहे, सगळं आपलं नाश्ता पाणी जिम वगैरे सगळं झालेलं आहे मित्रांनो. तर आता उद्या जरा घरात थोडंसं काहीतरी आहे, ते मी उद्या सांगेल किंवा रात्री सांगेल तुम्हाला. तर त्यासाठी मला आज भाजीपाला वगैरे मम्मीने सांगितलंय, तर तो सर्व भाजीपाला मला आता जाऊन घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो नाश्ता पाणी वगैरे सगळं झालेलं आहे माझं. तर आता आपण मित्रांनो चला बाजारात जाऊ आणि भाजी वगैरे घेऊ आणि सर्वात पहिले मम्मीला भाजी आणून देऊ. तर चला मित्रांनो आता माझ्यासोबत डिरेक्टली मार्केट. हे ते काही झालं होतं मी भाजी घ्यायला. पाहू शकता तुम्ही हा आमचा भाजीचा परिसर आणि ह्या सगळ्या आपल्या लावलेल्या भाज्या, भेंडी, गोबी, गाजर, कॅप्सिकम, काकडी, कोबी भाजी. तर गाईज जस्ट मी आलो होतो आता भाजी घेऊन, दाखवतो तुम्हाला काय काय घेतलंय. भाजीपाला जस्ट आणलेला आहे, बघू शकता तुम्ही. गाईस भाजी घेऊन आलोय. तर चला मित्रांनो तुम्हाला बघायचं का काय काय घेऊन आलोय मी. बघू शकता कोथिंबीर, भोपळा, आळूची पानं. त्यानंतर तुम्हाला सांगतो हे काय माहिती नाही मला, हा काय प्रकार आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो, हा काय प्रकार आहे. त्यानंतर ही मेथीची गड्डी. अरे ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता वांगी वगैरे, गवार वगैरे आहे, बरंच काय काय. मला काहीच आता मला अजून सुद्धा काम आहेत. आता अजून पनीर वगैरे चिकन वगैरे आणायचं आहे. आज घरातली भरपूर काम आहेत. आज घरातली सगळी कामामध्ये ब्लॉग जाणार आहे माझा, मला तरी असं वाटतं. तर त्याला फटाफट माझे पण 1-2 काम आहे ती करून घेतो. आणि खास करून मित्रांनो माझं सिम कार्ड सुद्धा बंद आलंय व्हेरिफिकेशनसाठी, म्हणून मला टाइम लागला. मी आता जस्ट एक नवीन सिम कार्ड घेऊन आलो, म्हणजे तोच नंबर सेम, फक्त व्हेरिफिकेशन करायचं होतं. त्याचा ॲड्रेस चेंज केला होता मी. ॲड्रेस माझा जुन्या घराचा ॲड्रेस होता, तर आता नवीन घराचा ॲड्रेस केला, त्यामुळे तरी व्हेरिफिकेशनला परत सांगितलं होतं. चला मित्रांनो सिम कार्डचं पण माझं काम झालेलं आहे, भाजी वगैरे सगळं झालेलं आहे. आता घरातली अजून 1-2 काम आहे, चिकन पनीर वगैरे आणून द्यायचे आणि माझी 1-2 काम आहे, ती सर्व कामं करतो मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो. तो स्टे ट्यून विथ माय ब्लॉग्स लोणावळेकर अतुल. तर गुड इव्हनिंग गाईज, जस्ट मी आता आलो होतो स्टेशनवरती. खूप टाइम झाला आज मला, आज घरातली सर्व कामं होती. आता जस्ट बहिणीला घेतलं. बहीण तोंड दाखव जरा. जस्ट बहिणीला घेतलं मी आता. आणि हे बघा इथं हे चाचा पण भेटले होते मला. हे बघा हे चालले ते पुढं, यांना झूम करतो मी. हे चाचा ओके डेंजर चाचा होते. चला काहीच घरी जाऊन भेटतो. ताईला सोडली मी जस्ट घराखाली आणि मी पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली मित्रांनो. मस्त पाणीपुरी खाल्ली आपल्या व्ह्यू सोबत, भांगरवाडीचा व्ह्यू मस्त मस्त पाणीपुरी खाल्ली. हे गाईज जस्ट मी आता घरी आलो होतो. खूप दिवस झाले. मला तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगायची होती मित्रांनो, की मला असं म्हणायचं आहे की आपण जे सामान्य माणसं आहोत, म्हणजे मिडल क्लास फॅमिली आणि जी गरीब फॅमिली आहे, म्हणजे तुम्ही लोक माझ्या अनुसार जरी मी जेव्हापासून यूट्यूब बघतोय, मला असं वाटतं की मित्रांनो तुम्ही जे मोठी माणसं आहेत, जी म्हणजे सेलिब्रिटी आहेत, जी मोठी मोठी माणसं आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, तुम्ही त्यांनाच फॉलो करताय. त्यांनाच म्हणजे ज्यांना पैशांची गरज नाही तुम्ही त्यांनाच फॉलो करताय आणि त्यांनाच अजून पैसे देता तुम्ही. मित्रांनो माझं म्हणणे काय माहिती का तुम्हाला, की आता जे गरीब माणसं आहेत, जे मिडल क्लास फॅमिली, मी असं नाही म्हणते की गरीबाला सपोर्ट करायचं, पण तुम्ही मेहनत बघा, सर्वांची मेहनत बघा, कोण काय करते काय नाही करते मित्रांनो, ते सगळं तुम्ही बघा. आता यूट्यूबमध्ये आणि आपल्या भारतामध्ये गरिबी ह्याच्यामुळेच श्रीमंतीमध्ये ट्रान्सफर होऊ शकते गाईज. तर माझं म्हणणे काय की जे गरीब लोक आहेत, जे आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे करू शकतात, जे आता करतोय, जेणे प्रकार म्हणजे मी एक मध्यम वर्गीय घरातला पोरगा आहे, म्हणजे मी एक खूप गरीब पोरगा आहे, मी तुम्हाला सांगतो. पण जेणेकरून तुम्ही त्याची मेहनत बघा, त्याचा बॅकग्राऊंड बघा, किंवा तो काय करतोय कसं करतोय. आता माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज माझ्याकडे सेल्फी स्टिक आलेली आहे, माझ्याकडे सगळं काय. तुम्हाला वाटत असेल माझं घर बघून की अतुल खूप पैशावाला आहे, असं आहे. तर असं काही नसतं मित्रांनो, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तर मला काय म्हणायचं मित्रांनो, जे गरीब लोक आहेत आणि जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि त्यांना जेणेकरून तुम्ही सांगा की तुम्ही हे करू शकता ते करू शकता. तुम्ही कमेंट करा ना मित्रांनो, कमेंट करायला काहीच पैसे लागत नाही, काहीच पैसे लागत नाही. तुम्ही फक्त माझ्यासाठी एक गोष्ट करा, जर आपला भारत देश हा पूर्ण जर
आउट ऑफ कंट्री तुम्ही बघत असाल तर तुम्हाला मला एकच कळकळीने विनंती आहे माझी की आपली जी गरीब परिस्थिती आहे ती ह्याच गोष्टीमुळे बदलू शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून गाईज. तर मला तुम्हाला एकच सांगायचं, जी आपली गरीब परिस्थिती आहे ती आपणच बदलू शकतो. आपणच याचे सगळे कारणीभूत आहोत की आपणच जी लोक मोठी झाली त्यालाच आपण मोठे करतोय. आपण जे गरीब लोक आहेत त्यांना अजून गरिबीमध्ये मारतोय आपण, पण अमीर लोकांना आपण अजून अमीर करतोय. आता मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जेव्हापासून बघतोय युट्यूब, मी आता युट्यूब चालू केलंय, गेले 14 दिवस झाले मी युट्यूब चालू केलंय मित्रांनो. पण मी ज्या 4-5 वर्ष आली किंवा 10 वर्ष आली मी युट्यूब बघतोय, पण मी आता जे रिसेंटली जे बघतोय, जे लोकांना म्हणजे जे सेलिब्रिटी आहेत, जे कोरिओग्राफर आहेत, जे म्हणजे त्यांची लाईफस्टाईल खूप छान आहे मित्रांनो, ते फक्त त्यांचे ब्लॉग दाखवतात, त्यांची लाईफस्टाईल दाखवतात. तुम्ही त्या लाईफस्टाईलवरती नका जाऊ. पण जो एखादा गरीब माणूस मेहनत करतोय, काय करतोय, कसं करतोय, कसा ब्लॉग शूट करतोय मित्रांनो, ते देखील तुम्ही बघा. एकदा त्यांचा तुम्हाला जर आवडला असेल त्यांचा ब्लॉग, त्यांना सबस्क्राईब करा, त्यांना पण थोडे मोठे करा ना तुम्ही मित्रांनो. आपली गरीब परिस्थिती कधी मोठी होणार? ज्या वेळेस ही आपली गरीब समाज जर एवढी मेहनत करतोय, जेव्हा त्यांना तुम्ही सबस्क्राईब करसाल, ज्यावेळेस त्यांना वाटेल, त्यांना जेव्हा 4 पैसे येतील तिथून, त्यावेळेस ते काहीतरी मोठं करू शकतात. जर तुम्ही त्यांनाच काहीच म्हणजे रिस्पॉन्स देत नाही आणि अमीर लोकांनाच, अमीर लोक तर अजून अमीर होतच चाललेत मित्रांनो आणि गरीब अजून गरीब होत चालले. तर मला एकच या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की जो कोण गरीब असेल, मध्यमवर्गीय मुलगा असेल, तुम्ही त्यांची मेहनत बघा. जर एखाद्यामध्ये बोलायची धमक, आज मुलगा आहे, माझं नाव अतुल मोरे, आज मी छाती टोकून सांगतोय तुम्हाला की मित्रांनो, आज मी बोलतोय, आज माझ्यामध्ये धमक आहे बोलायची, आज मी ब्लॉग समोर बोलतोय, मी कसा बोलतोय. जर एखाद्यामध्ये असा टॅलेंट असेल बोलायचा, तर तुम्ही त्याला सपोर्ट करा, त्याला वरती न्या. बल्कि यांना नका वरती नेऊ. जे आज कोरिओग्राफर आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरिओग्राफर, ऍक्टर बिक्टर हे लोक झाले, यांना नका मोठे करू, यांना बिलकुल मोठे करू नका. यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे. पण जी गरीब, माझ्यासारखी जी गरीब मध्यमवर्गीय लोक आहे, ह्यांना मोठे करा ना तुम्ही. ह्यांना मोठे केलं तर तुम्हाला आशीर्वाद देखील लागेल आणि तुम्हाला एवढं सुद्धा कळेल की आपला समाज कुठेतरी पुढे जाणार. आज महाराष्ट्रामध्ये किती गरिबी आहे, आज किती लोक महाराष्ट्रामधून करतात ही गोष्ट ब्लॉगिंग, पण कोण त्यांना सपोर्ट करत नाही. तर मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे गाईज, की जो गरीब आहे त्याचा टॅलेंट बघून त्याला हे करा तुम्ही. मी म्हणत नाही असं हा गरीब आहे बाबा, चला ह्या गरीबाला एखाद्या पुढे हा भिकारी दाखवते, हा बाबा गरीब आहे, याला चप्पल नाही घालायला यायला, तसं नाही माझं म्हणणे. माझं म्हणणे काय, जो आज मेहनत करतोय, जो आज काहीतरी करून काहीतरी करतोय, त्याला तुम्ही सपोर्ट करा. आणि ह्या जे बाकीचे तुम्ही हे बाकी जे रील स्टार यांना सपोर्ट करा. हे ऑलरेडी हे लोक पैसे कमवून बसलेत, पण जे गरीब लोक आहेत यांना प्लीज सपोर्ट करा. मला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचंय की गरीब लोकांना फक्त सपोर्ट करा. ह्यांना जर वरती नेलं तुम्ही, तर मित्रांनो आपला भारत देश खूप वरती जाणार नाही. आणि मी आज एक मध्यमवर्गीय मुलगा आहे, मला काही गरज नाही पैशाची. मी हे का करतोय तुम्हाला आज सांगतो. माझा ह्याच्या मागचा हेतू काय, उद्या मला जर 10 रुपये आले ना, मी 10 रुपयामधून मी तुम्हाला सांगतो माझ्या नियतमध्ये पण खोटे, कोण चांगलं नसतं. देवाने कुणालाच चांगलं बोलणार, सगळ्यांच्या मनात खोट असते. मी असो कुणी असो, तुम्ही देखील असले, ऑडियन्स तुम्हाला सुद्धा सांगते तुमच्या मनामध्ये सुद्धा खोट आहे. तुमच्याकडे 10 रुपये आले ना, तुम्ही कोणाला 4 रुपये द्यायला पण तुम्ही मागं पुढे बघसान. पण मी तुम्हाला काय म्हणतो, आज तुमच्याकडे 10 रुपये आले, 10 रुपयामधून 8 रुपये तुम्हाला ठेवा, 2 रुपये फक्त एखाद्या गरीबाला द्या रे, 2 रुपये फक्त एखाद्या गरीबाला द्या. देव तुम्हाला एवढा देईन ना, शपथ सांगतो एवढा दिन न देऊ तुम्हाला. माझं तेच हेतू आहे. मला ह्या ब्लॉगिंग चॅनल मधून मला एवढं कमवायचंय की जेणेकरून मी ज्यावेळेस 10 रुपये कमवून ना, 2 रुपये मी माझ्या लोण्यामधले गरीबाला दिले ना. आणि माझं एक स्वप्न आहे, मी या ब्लॉगच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला की माझ्या लोण्यामध्ये मला एक अशी संस्था खोलायची की तिथे माझं मी गाळ्यानी घेऊ, भाड्याने एखादा गाळा घेऊ मी, पण फक्त जेवढे गरीब लोक आहेत लोण्यामध्ये त्या लोकांना जेवण, अन्न पुरवठा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नासारखं दान कोणतंच नाही. तर मला फक्त अन्नदान करायचंय, म्हणून मी हे ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. मला फक्त या पैशामधून स्वतःला नाही बदलायचंय, मला माझ्या लोण्याला बदलायचंय. आणि जर मी माझा लोणा बदलू शकतो तर मी नक्कीच महाराष्ट्र बदलू शकतो, आणि महाराष्ट्र बदलल्यानंतर मी भारत देखील बदलू शकतो गाईज. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून गाईज, आपल्याला लोणावळा नाही, महाराष्ट्र नाही, आपल्याला अख्खा देश बदलायचा आहे. ते भारतासाठी नाही, ते सगळ्या अख्ख्या पृथ्वीवरती राहणाऱ्या लोकांसाठी आहे. मी महादेवाचा खूप मोठा भक्त आहे. महादेवाने मला एकच शिकवण दिलेली आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नापेक्षा सर्वश्रेष्ठ दान कोणतंच नाही.
मी ही ब्लॉगिंग करतोय, मला फक्त अन्नदान करायचंय. ह्या ब्लॉगिंग मध्ये जर मी कधी मोठा झालो तर लोण्यामध्ये कधी गरीब परिस्थिती दिसणार नाही. या सगळ्या पॉलिटिशियनला सगळ्यांना सांगणे, ज्यावेळेस मी मोठा होईल त्यावेळेस अन्न हे लोण्यामध्ये कुणालाच कमी पडणार नाही. एखादा भिकारी जरी असेल तर त्यावेळेस त्यांना सर्वांना अन्न भेटणार. तर मला एवढंच सांगायचं मित्रांनो, माझे 2 शब्द इथेच थांबवतो. मी रात्री खूप लेट घरी आलोय आज. खूप म्हणजे मी आलो जवळ 10 वाजता आलोय. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की मला आज मी म्हणजे ब्लॉगिंग जी केली तुम्हाला सकाळपासून सांगत आलोय मी, की सकाळी माझं घरातलं काम होतं, असं तसं भाजीपाला वगैरे सगळं आणलं मी. पण गाईस आपल्याला तुम्हाला कळलं असं मला काय सांगायचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अन्न एवढं मोठं दान आणि श्रेष्ठ दान कोणतंच नाही. चला गाईस आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर चला भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय.